बातमीनं बुलेटिनची सुरुवात। बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालाय। पुरंदर सासवडमध्ये थोड्याच वेळात अजित पवारांची सभा सुरू होते, तर अजित पवारांच्या सभेआधी विजय शिवतारे यांचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत। दुसरीकडे दौंडमध्ये विजय शिवतारेंच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे। दौंडमधील गावांना भेटी देऊन विजय शिवतारे ग्रामस्थांशी संवाद साधतायत। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पुरंदर सासवडमध्ये काही वेळातच आता अजित पवारांची सभा सुरू होणार आहे आणि इथे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते। तर अजितदादांच्या सभेआधी शिवतारेंचे याच ठिकाणी भावी खासदार असे बॅनर लागलेले आहेत। तर तिसरी दृश्य आपण पाहतोय ती दौंडमधली। दौंडमध्ये शिवतारेंचे दौरे सुरू झालेत। अपक्ष लढण्यावर आपण ठाम असल्याचं शिवतारे म्हणाले। एकदा आपल्याला मत देऊन बघा असं शिवतारे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धुरळा उडालाय। पुरंदर सासवडमध्ये अजित पवारांची काही वेळातच सभा। तुम्ही आम्हाला काय केलं जरा सांगा। सगळे प्रकल्प केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, फक्त बारामतीमध्ये आणि मतदार बाकी आमच्याकडे पाहिजे। आणि म्हणून आता वेळ आलेली आहे, सर्वांनी जागरूकता जास्त बनलं काही सगळ्यांना सगळं पाहिजे। गेल्या 4-5 दिवस टीव्हीवर आपण सगळं पाहिजे। तो हा मतदारसंघ म्हणजे काय पवारांचं सातबार नाहीये। आता अजितदादा म्हणतात माझ्या सोबत केलं म्हणतात काय कारण आहे बाबा, मतदान करावं तर 40 वर्ष त्यांना मतदान केलं, काय होतं ते माहितच पडलं। आता नको म्हणून एकदा मला मतदान करू बघा। तर काही वेळात अजित पवारांची सभा या ठिकाणी सुरू होणार आहे। तर शिवतारे यांनी देखील अजित पवारांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेत आणि त्यांनी देखील एकूणच या परिसराचा दौरा सुरू केलेला आहे। दौंडमध्ये देखील ते गेले, बारामतीमध्ये देखील त्यांनी दौरा केलेला आहे।